तर आता आम्ही चाललोय आमच्या एकदम फेवरेट प्लेसवर. हो ऊन पडलंय किती दिवसानंतर. काय मी पण चष्मा घातला, तू पण चष्मा घातला ना. डॉक्टरची मुलगी आहे ना मी. डॉक्टरची मुलगी आहे ना. भरपूर म्हणजे भरपूर गर्दी आहे. कसं बोलला? जय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गुड मॉर्निंग नाही म्हणताय ना, गुड आफ्टरनून म्हणताय. गुड आफ्टरनून. हां, कारण गुड मॉर्निंग पण ठीक आहे. चला तर आता आम्ही चाललोय आमच्या एकदम फेवरेट प्लेसवर, ते म्हणजे शिर्डीला. कम्प्लीट तीन चार महिने झाले ना आपल्याला जाऊन. 3-4 महिन्यापूर्वी आम्ही गेलो होतो आणि आता नॅम पण संपलंय, ते आणायला रिस्टॉक करायला चाललंय. तसं काही नाही, आता तो खूप कमी खातो रे, आता नाही खातो पण. हां खूप. आणि आज कसं सॅटर्डे पण आहे, सर्वांना सुट्टी पण आहे, तर म्हटलं चला जाऊ. कारण इकडे तिकडे जाण्यापेक्षा मग शिर्डी हा बेस्ट आहे. म्हणजे आमच्या अचानक प्लॅन होता, हे तुम्हाला सर्वांना आता माहितीच झालंय. पण शिर्डी ही अशी ठिकाणी का जिथे आम्ही कधीही जाऊ शकतो, कधी म्हणजे कधी, रोज म्हटलं तरी आम्ही जाऊ शकतो, असं आहे शिर्डी. गो टू प्लेस आहे. येस. चला मग आता निघूया, पहिले जेवण पण करायचंय कारण लेट पण झालंय. चला मग. अर्णवने काय घेतलंय? हे अर्णवने हँडल घेतलंय, हँडल गाडीला लावणार. डॅडू गाडी चालवणार आणि साईडने हा पण गाडी चालवणार. चला मग निघू आता. तू बूम चालवतोय, चालव ना बूम, चालव. ये सो आम्ही आता पहिला स्टॉप घेतलाय आमचा फेवरेट केळीची चिप्स, जे की आम्हाला कोणत्याही प्रवास लागता म्हणजे लागता. एवढे घेतले. बोलले की केळी आत्ताच आणली आहे, त्यामुळे अजून तळले नाही, पण ही आत्ताच तळून ठेवली झाली, म्हणजे अर्धा पाऊण तास झाला आहे करून. तो मग अजून तळायसाठी थांबा, परत लेट होईल आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही तेवढंच केलं. गॉगल कुठे आहे तुझ्या? अरे आम्ही खातोय ना, मग आम्ही काढून ठेवू. ओके खाऊन घ्या. हो ऊन पडलंय किती दिवसानंतर. अरे उन्हाची सवय नाही, ऊन लागते. तर आता आम्ही थांबलोय जेवायला. खरंच उन्हाची सवय नाही राहिलेली, इतकं ऊन लागतंय, पूर्णचे डोळे चमकताय बापरे. तर सिन्नरच्या इथे हे वृंदावन हॉटेल खरंच खूप छान आहे, व्हेज मस्त आहे. तर आता जेवण करू, कारण खूप लागली आहे. आणि आज इतकं मस्त ऊन पडलंय ना, इतकं छान ऊन पडलंय. कुठे गेला पाऊस कुठे गेला? बरं झालं, जाऊ दे, ऊन पडलंय. हा मस्त ऊन पडलंय. जेवण झालं. हे वाजता येत असेल ना? हे येतंय आम्हाला, हे येतंय वाजता. एवढं पण नाही येते, हे पण तसंच. चल हे आलं वाजता. ते काय शेवभाजी, चना मसाला, हे काय 2 बटर नान, बटर रोटी, मस्त येते मला. डॉक्टर काय तू? येस, डॉक्टरची मुलगी आहे ना मी. डॉक्टरची मुलगी आहे ना. नंगा पाऊस आला. पाऊस पण येतोय, ऊन पण पडलंय, मग याला काय बोलतात? नंगा पाऊस. चलो. काय पाहिजे तुला? साईबाबांना बघून मॅम नाही पाहिजे लगेच. साईबाबांना बघितलं लगेच मॅम नाही पाहिजे तुला. देणार. आता आपण मंदिरात जाऊ ना, तिथे देतील मॅम. चालली तू कुठे आला रे तू? तिथे साईबाबांची मोठी मूर्ती आहे, तर त्यांना बघून म्हणतो अरे न्याम प्रेमी. ती भूम वरती काय असं वॉश करताय, भूम वॉश करताय, ती पाणी टाकतील असे आणि चिक वॉश करतील. तर आम्ही आता आलोय शिर्डीमध्ये. तर मस्त आता दर्शन करू, छान आरनूसाठी नेमणे घेऊ. मला ना भूक लागली रे असं बघू ना, इथं मॅकडी आहे ना. तिथे मला ना एवढं जेवण नाही गेलं. बापरे, एवढी वरती गेली गाडी, आमच्या आरनूने दाखवली. मारा उडी मारा. तुळस टिक्का लावते ना तुळशीच्या इथे जाऊन, तशी तुळस आहे ना मोठी है ना.
आमच्या अरणे रोज तुळशीच्या इथे जाऊन टिक्का लावून येतो आहे ना बाबा. तर आत्ता पोचलो आहे आम्ही. आता चाललो आहे दर्शनासाठी. थोडं गाडीचं काम होतं म्हणून आम्हाला थोडा लेट झाला यायला, पण ठीक आहे. होप सो लवकर दर्शन होईल, कारण सॅटरडे म्हणजे गर्दीच असते. पण ठीक आहे, चला आता तिथे जाऊन चेक करू किती काय वेळ लागतो काय नाही. पाहिजे होतं. बस शिर्डीमध्ये आलं का त्याला तो एकच शब्द असतो शिर्डीमध्ये. हां हां, सॅटरडे म्हणजे गर्दी असणारच. ठीक आहे, बघू हॉर्स कसं चालतो. कसं हॉर्स दिसला ना आता. हॉर्स होता ना, कसं चालत होता. हो 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 हो. भरपूर म्हणजे भरपूर गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. पण आता आम्ही विचारतोय की अरनय, कारण लहान मुलांच्या इथे जाऊ देत आहे. बघ गाईस, इतकं छान दर्शन झालं. 15 मिनिटात दर्शन 8:45 वाजता आम्ही घुसलो तर वाजले म्हणजे 9. 15 मिनिटात आमचं दर्शन झालं. 15 मिनिटात आम्ही बाहेर आलोय. गर्दी खूप सारी आहे, पण आम्हाला अरनेमुळे जाऊ दिलं. अरण्यामुळे एंट्री भेटून गेली आम्हाला लहान मुलांना. म्हणजे आम्ही तिघच जण गेलो. आणि मम्मी पप्पा आणि आमुनी मुखदर्शन केलं, कारण लेट झालाय म्हणून. नाही भयंकर गर्दी आहे, गर्दी खूप आहे. आणि अरण्यामुळे आमचा खरंच नंबर लागून गेला आणि आम्हाला जाऊ दिलं. डायरेक्ट मध्ये गेलो, एक टर्न घेतला, लगेच साईबाबांचं दर्शन. आणि मग दर्शन इतकं छान झालं, कारण मधल्या लाईनीमधून आम्ही गेलो तर आम्हाला किती वेळ तिथे उभं राहता आलं. त्यांनी ढकललं नाही, काही नाही काही नाही काही नाही. एकदम मस्त दर्शन झालं. म्हणजे लेट येऊन खायला सफल झालं यार. इतकं सुंदर दर्शन झालं, इतके छान दिसत होते. मस्त मस्त. कशी केलं तू? श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. आतमध्ये इतका ओरडत होता हा, जय 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 जय. भेटला. त्या लोकांनी त्याला आवडीने खुशीने जास्त देऊन दिला. तर मस्त एक नंबर दर्शन झालंय आमचं. आता आम्ही चाललोय थोडं. जय. ते ऐक ना, ते काका बोलले साई बाबा की. तू कसं बोलला? कसं बोलला? जय. सावडी आता बंद केली आहे, कारण 9 वाजता बंद करून टाकतात. सो बंद झाली ती आता. आता हा कुठेही गेला की याला काहीतरी घ्यायचंच आहे, भूम घ्यायचंच आहे. अरे नाही सोडून निघून गेले होते. कुठे गेले होते आम्हाला सोडून? एक कार बघतो. द्वारका माईला पण भरपूर गर्दी आहे, कारण आज खूप जास्तच गर्दी आहे. घेऊन काय घेतलं त्याने? रिक्षा. एवढ्या भारी भारी गाड्या दाखवल्या. एवढ्या चांगल्या गाड्या होत्या, त्याने घेतली रिक्षा. काय मुलगा आहे. त्या दुकानात आहे ना, त्या दुकानात अर्ध्या, ऐक ना, त्या दुकानात अर्ध्याच्या वर गाड्या आपल्या घरात आहे. असं एवढे. जाऊ दे, एक काम कर, मला गाडी घेऊन दे. चला, आज खूप जास्त गर्दी आहे. मी तुम्हाला दर्शन देते. हे बघा, तुम्ही पण साईबाबांचे दर्शन घेऊन घ्या. गर्दी बघ, गर्दी बघ, द्वारका माईला गर्दी बघ. नो गप्पा बस. आरण्यापेक्षा लहान हाच आहे यार. इतक्या गाड्या लागतात त्याला. आमच्या लहानपणात आम्हाला नाही मिळाले बाबा. हो हो, आम्ही आता खेळतो. हो हो, ठीक आहे चला. भाई हा नाही एक दुकानात घुसतोय. पहिले गाडी रिक्षा घेतली, त्यानंतर हे स्पायडरमॅन घेतला आणि आता एक वेगळ्याच दुकानात घुसलाय. म्हणजे इतकं नाही काय छर्रेची. आपल्या इथं कबूतर येतात ना, एक छर्रा. नाही रे बिचारी, फक्त घाबरवायचं त्यांना, फक्त घाबरवायचं. बरे लागून जाईल बिचारी. पावसाळ्याचे एक तर आमच्या इथे येऊन बसतात ते, त्यांना कुठे जागा नाही. तू चलतो का आता? चलतोस का आता? चलतो? घे ती छर्रेची बंदूक, मी तुला मारेल. चला यार, नाही 3 गाड्या, एक स्पायडर. बाप रे बाप. चला, याच्या आताच हे हाल आहे. काय बाईक, तू आता घरी चल. अरे
स्कूटी पडली तुझी. ते बघ साईबाबा बोलवत आहे बघ, आवाज देत आहे बघ अण्णायला. अण्णाय त्यांना जा भूम. ही भूम घेतली आहे त्यांना सांगतोय. अरे तू काय चेंज केलं ग? चेंज करून परत माझ्यासारखंच घातलं. पहिलं पण माझाच कलर आणि आता पण माझाच कलर सोडला. अरे इतकं ते इचिंग होत होती त्या ड्रेसमध्ये. ते न्यू आहे ना, त्याला एकदा वॉश करावं लागेल. मग ते तू सोबत घेऊनच फिरते. कुठे पण जाऊ मी घेऊनच घेऊ. टी शर्ट मध्ये कसं कम्फर्टेबल वाटतं. माझे टी शर्ट घालून निघायचं नाही, मी टी शर्ट घालून देव बाप्पाला जायचं. मग काय झालं? देव काय थोडे म्हणतात की हे घालून ते घालून. आणि असं देव नाही म्हणत, पण छान वाटतं. ते हॉटेल बघितलं असतं. हे आपलं स्वागत आलं उभे उभे. नमस्कार. टिक्का बिक्का टिक्का लावून घे त्यांच्याकडून. नमस्कार. ते बघ साईबाबा. साईबाबा ना, हो किती छान आहे. कुठे डक? एक डक, एक डक, दोन डक. ये अजून नाही, दोनच आहे. काय आहे डक? काय काय ते? त्यांना सांग काय ते. काय काय डक? अजून नाही, साईबाबा दोनच बघ कसे पाणी टाकतायत. बघ कसे पाणी. फेक फेक परत फेक. आहे. तू खूप जोरात. नको 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 नको. सॉरी सॉरी सॉरी. बडे लोगों के चोचले. हे बाय, आपण एक बडा लोग, हे पण एक बडे लोग. बडे लोकांचे चोचले गुणन बिगुणन काही पण. होतं बाब्या, कसं होतं? वारी वारी. लिंबू पाणी प्यायचं कोणाला? काय म्हटलं माझ्या हाताची पर्स कुठून येऊन जाते अचानक भयानक, काय माहिती. कुठे पण बाहेर गेलो का अचानक ऑटोमॅटिक येऊन जाते. बायकोची पर्स सांभाळणं हे नवऱ्याचं काम असतं. म्हणून मी मॅचिंग पर्स घेतो माझ्या प्रत्येक आउटफिटला. हा माझ्या आउटफिटला चांगली दिसेल असेच पर्स मी चूज करतो. खरं वाटेल ना सगळ्यांना. काही नाही हा, कधी नवत पकडतो. कधी नव्हत ना, माझ्याकडे असते पर्स. जेवण कसं होतं? चांगलं. इथे आम्ही पण येऊन गेलेलो आहे. सेकंड टाइम आलो आम्ही. लास्ट टाइम पण आम्ही जेव्हा शिर्डीला आलो होतो तेव्हा इथे आलो होतो. साई माया म्हणून. एकदा नक्की मी मोठा विजिट करा. झालोय ना आता, मग मला खिचडी कावर देतो तुम्ही? मोठा झालाय तो, आज बघ त्याचे. त्यांनी याच्यासाठी ते बोलले की बेबी खिचडी म्हणून आहे, तर बेबी खिचडी आम्ही मागवली. बेबीने काय पण खिचडी बेबीने खिचडी नाही खाल्ली. बेबीने दुसरंच काहीतरी खाल्लं. खिचडी कडून सगळं खाल्लं. सगळं खाल्लं पण खिचडी नाही खाल्ली. की आता आम्ही पार्सल घेतले, घरी जाऊन आम्ही खाऊन घेऊ. तर मी म्हणत होती की शिर्डीमध्ये हे हॉटेल साई माया, तुम्हाला उलटं दिसलं असेल कदाचित, तर एकदा तुम्ही इथे नक्की या, नक्की विजिट करा, कारण खूप छान आहे. अमेझिंग टेस्ट आहे. सो नक्की या. प्युअर व्हेज आहे ना हे? प्युअर व्हेज. प्युअर व्हेज. व्हेज खायचं असेल तर या. चला, तू चालवतो आता. नाही आम्हाला घरी नेणार आहे नाशिकपर्यंत ना. चला तर मग घरी जाऊन भेटू. बाय बाय. हॅलो. तर काल आम्ही खूप लेट आलो, म्हणजे 1 वाजला होता, कारण आम्ही दर्शन करूनच 9 वाजता बाहेर आलो. मग तिथं थोडंफार फिरलो वगैरे, जसं तुम्ही बघितलंच. आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं, सोनी घालो, मग येत करत आम्हाला खूप वेळ झाला. पण दर्शन सांगते आमचं इतकं छान झालं. झोप येते. तर दर्शन इतकं छान झालं. अरणेच्या निमित्ताने खरं सांगायचं तर आमचं दर्शन 15 मिनिटात झालं. बाकी पास काढलेले लोक सुद्धा 2-2 तासापासून लाईनीमध्ये उभे होते. पण मस्त दर्शन झालं. म्हणजे एवढं लांब जाऊन, लेट जाऊन का होईना, दर्शन झालं म्हणजे सफल झालं असं वाटलं आम्हाला. आणि आजचा दिवसही मस्त होता. आज होती संकष्ट चतुर्थी. ॲक्च्युली खरं सांगायचं तर व्लॉग एंड करायचंच मी विसरून गेली होती. आता जेव्हा मी एडिट करायला बसले तेव्हा लक्षात आलं, अरे मी व्लॉग एंडच नाही केला आहे. सो असा होता कालचा दिवस. आणि आज पण तू मॅच केली मला ब्लॅक. तू मला मॅच कर. हा काय असं करतोय? मी पहिले घालतो आणि मग नंतर ती घालते काहीतरी. आधी माझी आंघोळ होते. नाही तरी पण. तर ठीक होतं, जाऊ दे, असंच आहे. तर ठीक आहे. असा होता कालचा दिवस. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा आता पसरणार आहे. चला बाय बाय.